आज आपण रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय? भागीदाराची पुनर्रचना. तर रिकन्स्ट्रक्शन म्हणजेच पुनर्रचना आणि पार्टनरशिप म्हणजे भागीदाराची. मग भागीदारीची पुनर्रचना कधी होते? जेव्हा एखाद्या भागीदाराचा मृत्यू होतो, जेव्हा एखादा भागीदारामध्ये प्रवेश करतो किंवा एखाद्या भागीदाराची निवृत्ती होते, त्यालाच भागीदाराची पुनर्रचना किंवा भागीदारी संस्थेची पुनर्रचना असं म्हटलं जातं. मग त्यातलाच पहिला आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, म्हणजेच एखाद्या नवीन भागीदाराचा प्रवेश. तर रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? मिनिंग ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. तर रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे भागीदाराची पुनर्रचना म्हणजे काय? द रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप प्रिलिमिनरी इन्व्हॉल्व चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. म्हणजेच भागीदारांच्या आपापसातील संबंधाला काय म्हटलं जातं? तर भागीदाराची पुनर्रचना असं म्हटलं आहे. देअर इज अ चेंज इन ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स विच लीड टू चेंज इन द रिलेशन बिटवीन द पार्टनर्स अँड चेंज इन शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द पार्टनर इन द फर्म. म्हणजेच काय? द चेंज इन द पार्टनरशिप मे टेक द फॉलोइंग फॉर्म्स. म्हणजेच थोडक्यात एखाद्या भागीदाराचा प्रवेश झाल्यानंतर एखाद्या भागीदारी संस्थेच्या करारात बदल केल्यानंतर त्या करारानुसार भागीदारांचा नफा तोट्यामध्ये बदल होतो, त्यांच्या रेशोमध्ये बदल होतो. तर त्यामध्ये काय आहे? पुनर्रचनेचे प्रकार दिले. डिफरंट फॉर्म ऑफ रिकॉन्स्ट्रक्शन म्हणजेच वेगळ्या प्रकारे पुनर्रचना कशी आहे, कुठल्या प्रकारे? चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या भागीदारांच्या नफ्यात बदल होतो. म्हणजेच काय? विद्यमान भागीदारांच्या नफ्यातील बदल. कसा बदल होतो? द पार्टनर्स ऑफ अ फर्म मे डिसाईड टू चेंज देअर एक्झिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजेच अस्तित्वात असणाऱ्या भागीदारांनी जर एखाद्या भागीदाराला नवीन प्रवेश द्यायचं ठरवलं तर त्यांचा बदल होतो नफ्यामध्ये तोट्यामध्ये. इफ वन पार्टनर्स परचेस अ शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम अनदर पार्टनर. एखाद्या भागीदाराचा जर हिस्सा खरेदी केला तर ओल्ड पार्टनर्स ॲग्रीमेंट स्टँड टर्मिनेटेड अँड देन न्यू ॲग्रीमेंट कम्स इंटू फोर्स स्टेटिंग द न्यू प्रॉफिट शेअरिंग. म्हणजेच काय? जर एखाद्या भागीदारानं दुसऱ्या भागीदाराचा हिस्सा खरेदी केला तर त्यामुळं भागीदाराच्या करारामध्ये बदल होतो. जुना करार रद्द होऊन नवीन करार तयार केला जातो आणि त्यामुळे त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तयार होतो. आणि दुसरा प्रकार आहे ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. म्हणजेच आहे भागीदाराचा प्रवेश. वेन अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस ब्रिंग कॅपिटल अँड हिज शेअर ऑफ गुडविल. म्हणजेच एखादा भागीदार संस्थेमध्ये प्रवेश करतो त्यावेळी तो प्रवेश करताना भांडवल आणि ख्याती म्हणजेच गुडविल घेऊन येतो. ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाय देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर्स सो द पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंज. म्हणजेच काय? ओल्ड हॅव म्हणजेच त्यांचा काय होतो? त्यांना त्यांच्या नफ्यामध्ये त्याग करावा लागतो आणि त्याग केल्यामुळं सॅक्रिफाय रेशो तयार होतो. म्हणजेच सो द पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंज. त्यामुळे त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये चेंज होतो. रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजेच काय? भागीदाराची निवृत्ती. इफ द पार्टनर इज रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म हिज शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट कॅपिटल हिज शेअर इन ऑदर रिझर्व ऑफ द फर्म will be paid to him. Other partners will gain the profit and there will be change in the profit sharing ratio. म्हणजेच काय? तर जर भागीदार निवृत्त झाल्यानंतर त्याचा हिस्सा किंवा नफ्यातील हिस्सा त्याला द्यावा लागतो, पण अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट ऑफ कॅपिटल म्हणजेच त्याच्या निवृत्त झाला आहे तिथंपर्यंत त्याला नफ्यातील हिस्सा द्यावा लागतो. पण नफ्यातील हिस्सा देत असताना जो काही राहिलेले भागीदार आहेत त्यांच्या हिस्सामध्ये नफ्या तोट्यामध्ये बदल होतो. डेथ ऑफ पार्टनर. Partners is going out of business due to death. His legal heir will get the partner share in the business. म्हणजे डेथ ऑफ पार्टनर म्हणजेच काय? भागीदाराची मृत्यू. एखाद्या भागीदाराचा मृत्यू होतो. मग मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याचा हिस्सा नफ्यातील दिला जातो. आणि शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर्स विल बी चेंज. जे राहणारे भागीदार आहेत त्यांच्या नफ्या तोट्याच्या हिस्सामध्ये प्रमाणामध्ये बदल होतो. आता हे पुनर्रचनेचे 4 पद्धतीने सांगितले आहेत. कुठले? चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेट ऑफ पार्टनर. म्हणजेच थोडक्यात रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनर म्हणजेच काय? तर भागीदारीच्या ह्याच्यामध्ये जर एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला
निवृत्ती झाली, एखाद्या नवीन भागीदाराला प्रवेश केला तर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये भागीदाराची पुनर्रचना करावी लागणार आहे आणि त्यालाच रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप असं म्हटलेलं आहे. त्यातलाच पहिला बघायचं आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर. ॲडमिशन ऑफ म्हणजे भागीदाराचा प्रवेश. भागीदाराचा प्रवेशाची व्याख्या दिली आहे आपल्याला. ती काय दिली आहे, अकॉर्डिंग टू सेक्शन 31(1) ऑफ द पार्टनरशिप ॲक्ट 1932. म्हणजेच काय, कलम 31(1) भारतीय कायदा 1932 नुसार काय दिलं आहे, अ पर्सन कॅन बी ॲडमिटेड अ न्यू पार्टनर ओनली विथ द consent of all existing partners unless otherwise agreed upon. New partner will bring his share of goodwill and capital and enjoy the right to share the future profit. म्हणजेच काय, एक भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो. तो प्रवेश हा सर्व भागीदारांच्या असणाऱ्या सर्व भागीदारांच्या संमतीने प्रवेश दिला जातो आणि प्रवेश दिल्यानंतर तो येताना काय करतो, तो भागीदार हा भांडवल आणि काय आणतो, गुडविल आणतो आणि त्यामुळं त्याला भविष्यात नफ्यातील हिस्सा दिला जाईल असं मान्य केलं जातं. त्यालाच भागीदाराचा प्रवेश असं म्हटलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, गरज काय, need. Generally, the new partner is admitted in the firm to expand the capital base as well as to use the skill of that person to improve the overall performance of the partnership firm. म्हणजेच काय, तर थोडक्यात एखादा भागीदार प्रवेश दिला असेल तर एखाद्या भागीदार, तर त्याच्या भांडवलाचा आणि त्याच्या स्किलचा, कौशल्याचा वापर करता हवा आणि भागीदारी संस्थेचा विस्तार, ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा वापर करता हवा, यासाठी त्याला प्रवेश दिला जातो. तर त्यात कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. म्हणजेच एखाद्या नवीन भागीदारानं काय आणलं असेल, कॅपिटल आणलं असेल, तर ते कॅपिटल 2 प्रकारे आणलं जातं. एक तर द पर्पज ऑफ ॲडमिटिंग न्यू पार्टनर इज टू इन्क्रीज द कॅपिटल ऑफ पार्टनरशिप फर्म. द न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड. म्हणजेच तो काय करतो, कॅश किंवा इतर कुठल्याही पद्धतीने एक भांडवल आणतो. न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म इन पार्टनरशिप द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द कॅपिटल ब्रॉड बाय द न्यू पार्टनर. मग काय, कुठल्या पद्धतीने दोन मानतं, वेन न्यू पार्टनर ब्रिंग कॅश टुवर्ड हिज कॅपिटल. त्यांना जर कॅपिटल हे कॅश स्वरूपामध्ये आणलं असेल तर कसं येणार आहे, जर्नल एंट्री कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण न्यू पार्टनर्सनं कॅश आणली ना, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंतर काय, तर अदर कॅपिटल आणू शकतो असेटच्या स्वरूपामध्ये. वेन न्यू पार्टनर ब्रिंग सर्टन असेट टुवर्ड्स हिज कॅपिटल. म्हणजेच असे स्वरूपामध्ये आणलं असेल तर काय, असेट येणार ना, व्यवसायामध्ये असेट आली तर काय येणार, असेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे असेटच्या स्वरूपामध्ये म्हणलं आणले की ती ॲसेटला डेबिट द्यायचं आहे, कॅशच्या स्वरूपामध्ये आणले की तर कॅशला डेबिट द्यायचं आहे. म्हणून असेटच्या कुठल्या एनी काइंड ऑफ, म्हणजेच असेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशा जाऊन जर्नल एंट्री होते. आता आपल्याला पाहायचं आहे न्यू रेशो. तर न्यू रेशो काय, नवीन नफा तोटा वाटपाचं प्रमाण. न्यू रेशो म्हणजेच नवीन रेशो, त्याला नवीन रेशो, नवीन प्रमाण असं म्हटलेलं आहे. ॲज अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन पार्टनरशिप फर्म, द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर चेंज अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इन्क्लुडिंग न्यू पार्टनर. द रेशो इज यूज फॉर रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टमेंट. म्हणजेच एखादा भागीदाराचा भागीदारीमध्ये प्रवेश झाल्यानंतर अस्तित्व असणाऱ्या भागीदारांच्या नफ्यामध्ये तोट्यामध्ये काय होतो, बदल होतो आणि त्यामुळे त्याचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण काढावं लागतं. तर न्यू रेशोचा फॉर्म्युला दिला काय आहे, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. तर बॅलन्स ऑफ 1 म्हणजेच काय, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो टू बॅलन्स ऑफ 1. न्यू रेशो म्हणजेच काय, नवीन प्रमाण बरोबर ओल्ड रेशो म्हणजे जुनं प्रमाण इंटू बॅलन्स ऑफ 1 म्हणजेच शिल्लक नफ्याचा हिस्सा. म्हणजे जुन्या भागीदार नवीन आला आहे त्याचा जो हिस्सा आणला आहे तो. बॅलन्स ऑफ 1, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. तर बॅलन्स ऑफ 1 असं काढायचं. इफ सॅक्रिफाय ऑर काय दिलं आहे त्याला, इफ सॅक्रिफाय रेशो ऑफ ओल्ड पार्टनर इज गिवन अलॉंग विथ ओल्ड रेशो द न्यू रेशो कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज अल्सो. म्हणजेच जर तुम्हाला सॅक्रिफाय रेशो दिला जर प्रॉब्लेममध्ये तरच न्यू रेशो कसा काढायचा आहे, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो या पद्धतीनं काढायचं आहे. पण न्यू रेशो दिलाच नसेल, ओल्ड रेशो दिलाच नसेल तर तुम्ही आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 या पद्धतीनं काढायचं आहे.
खाली काय दिलं आहे आपल्याला, सॅक्रिफाय रेशो. सॅक्रिफाय म्हणजेच काय, त्यागाचं प्रमाण. त्याग कोण करतं, तर अस्तित्वात असणारे भागीदारी संस्थेमध्ये आधीचे जे भागीदार आहेत ते काय करतात, नफा तोटाच्या प्रमाणाचं त्याग करतात, म्हणून त्याला त्यागाचं प्रमाण असं म्हटलं. वेन अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड, ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाय देअर शेअर ऑफ प्रॉफिट टू गिव्ह द शेअर ऑफ प्रॉफिट टू न्यू पार्टनर. म्हणजेच एखादा भागीदार, नवीन भागीदारामध्ये आल्यानंतर त्याला जर नफ्या तोट्याचं प्रमाणात बदल झाला तर त्याच्यामध्ये त्यातला हिस्सा त्याला द्यायला लागणार असेल तर जुने भागीदार काय करतात, ते त्याग करतात. तर रेशो इन विच द ओल्ड पार्टनर सॅक्रिफाय देअर शेअर ऑफ प्रॉफिट इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाय रेशोज. म्हणजेच नफ्यातला हिस्सा त्याला दिला जातो, म्हणजेच त्याला सॅक्रिफाय त्यागाचं प्रमाण असं म्हटलं आहे. ते रेशो इज यूज टू सर्टन द गुडविल्स प्रीमियम मेथड. म्हणजेच प्रीमियम मेथडनं काढलं जातं. तर काय, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. म्हणजे सॅक्रिफाय रेशो काढायचं असेल तर कसं काढायचं आहे, सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला काय आहे तर लक्षात ठेवायचा, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो.